एकदा एका गावामध्ये एक वयस्कर साधू आले होते आणि ते पुराणांमध्ये पारंगत होते. ते हरिकथा करत होते, प्रवचन देत होते. त्या गावामध्ये सकाळ संध्याकाळ त्यांची कथा होत असे आणि शेकडो लोक त्या गावातील ती कथा ऐकण्यासाठी येत असत. तर त्या कथेमध्ये एक अशी व्यक्ती होती गावातील, जी कथेमध्ये यायची, तिथे बसायची आणि जोरजोरात हुंदके द्यायची. तो व्यक्ती रडायचा आणि नाक धरायचा, रडून रडून त्याच्या नाकातून पाणी यायचं आणि अतिशय वेगवेगळे प्रेमरंग त्या कथेत श्रवण करून त्याच्या अंगामध्ये प्रकट व्हायचे. तर असे उत्कट भाव पाहून गावातील सर्व लोकांना वाटायचं की अरे, हा व्यक्ती किती भगवंतांप्रती ह्याच्या हृदयामध्ये प्रेम आहे, ह्याच्या भावना किती उच्च आहेत, हा रडतोय, हुंदके देतोय, ही हरिकथा त्याच्या हृदयाला किती स्पर्श करतेय. अशी चर्चा गावामध्ये त्या व्यक्तीबद्दल होऊ लागली. त्या व्यक्तीची कथा तुकाराम महाराज या आपल्या आजच्या अभंगामध्ये सांगत आहेत. तर आपल्या सर्वांचं स्वागत अभंग तुकोबांचे या आपल्या कार्यक्रमामध्ये. आषाढी एकादशी विशेष अशा या कार्यक्रमाचे आत्तापर्यंत 18 भाग झालेले आहेत. हा भाग 19. आपण आधीचे भाग पाहिले नसले तर नक्की पहा. खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये सर्व भागांच्या प्लेलिस्टची लिंक आहे. त्याचप्रमाणे व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे. कम्युनिटी नक्की जॉईन करा. आपल्या सर्व कार्यक्रमांची माहिती या कम्युनिटीमध्ये दिली जाते. इतरही कार्यक्रम, मराठी, भगवद्गीता वगैरे या सर्वांची माहिती खाली देण्यात आलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2 अभंगांची चर्चा करणार आहोत या 19व्या भागामध्ये. तर तुकाराम महाराज या पहिल्या अभंगामध्ये ह्या व्यक्तीबद्दल लिहितात ज्याची चर्चा आपण केली, जो या पुराणिकांच्या किंवा एका साधूंच्या प्रवचनामध्ये जाऊन त्या कथेमध्ये श्रवण करत होता. तुकाराम महाराज लिहितात, देखोनी पुराणिकाची दाढी, रडे फुंदे नाक ओढी. या पुराणिकांची, ह्या वयस्कर साधू जे होते त्यांची लांब दाढी पाहून जेव्हा ते प्रवचन देत असत तेव्हा त्यांची दाढी हलत असे आणि ती दाढी पाहून रडे फुंदे नाक ओढी, तो हुंदके देत होता, रडत होता, नाक ओढत होता. एवढं रडून रडून त्याच्या नाकातून पाणी येत होतं. प्रेम खरे दिसे जना, भिन्न अंतरी भावना. लोकांना त्या वाटायचं की ह्याचं किती प्रेम आहे भगवंतांवरती, भगवत कथेवरती. हे जे प्रवचन देत आहेत त्यातल्या गोष्टी त्याच्या मनाला पटतायत आणि तो एकदम रडतोय, हुंदके देतोय. पण जरी लोकांना हे प्रेम खरं दिसत असलं तरी भिन्न अंतरी भावना. तुकाराम महाराज लिहितात, आतमध्ये त्याची भावना वेगळीच होती. काय होती भावना? आवरिता नावरे. त्याला कितीही आवरला, अरे नको रडूस, तरी तो हुंदके देत देत मोठ्या मोठ्याने रडत होता, डोळे चोळत होता, नाक ओढत होता. आवरिता नावरे, खूर आठवीने बरे. त्याला तुकाराम महाराज पुढे सांगतात की त्याचं एक बोकड मेलं होतं आणि त्या बोकडाचं खूर आठवून, त्या बोकडाची शिंग आठवून, आणि जेव्हा हे पुराणिक कथा करायचे तेव्हा त्यांची दाढी हालायची, त्यांचा चेहरा हलल्यानंतर, तेव्हा त्या दाढीला पाहून त्याला त्याच्या बोकडाची दाढी आठवायची आणि म्हणून तो रडायचा. ते मेलेल्या बोकडावर त्याचं खूप प्रेम होतं. ते प्रेम आठवून तो रडायचा, हुंदके द्यायचा. आवरिता नावरे, एवढा ढसाढसा रडायचा. लोकांना वाटायचं भगवंतांप्रती विरह ह्याला, कधी एकदा वैकुंठाला जातोय, कधी एकदा भगवंतांची सेवा करतोय, कधी माझं हृदय शुद्ध होतंय. या सर्व दिव्य प्रेममयी भावनेतून तो रडतोय असं वाटायचं. पण तो त्या बोकडाची आठवण आल्यामुळे रडत होता, हुंदत होता. हे तुकाराम महाराज सांगत आहेत. बोलो नये मुखा वाटा, म्हणे होता ब्यांचा तोटा. लोकांनी त्याला शेवटी विचारलं की अरे बाबा, तू एवढा का रडतोयस, एवढे का हुंदके देतोयस, एवढं का नाक ओढतोयस? तो म्हणाला, अहो एकच बोकड होता माझ्याकडे, एवढ्या सगळ्या शेकडो शेळ्यांमध्ये एकच बोकड होता, तो माझा खूप लाडका होता आणि तोच आता मेला. त्यामुळे मला खूप वाईट वाटत आहे आणि म्हणून मी रडत आहे. त्यामुळे जेव्हा तो त्या साधूबाबांकडनं कथा ऐकत होता तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर अशा पद्धतीने त्याचा बोकड उभा राहत होता आणि त्या बोकडाला पाहून तो ढसाढसा रडत होता. त्याला साधूंप्रती, त्या पुराणिक प्रवचनकाराप्रती काही प्रेम नव्हतं, ना त्याला भगवंतांप्रती काही प्रेम होतं, ना त्याला त्या कथेमधलं काही समजत होतं. पुढे तुकाराम महाराज सांगतायत की जेव्हा पुराणिक वर्णन करत होते की दोन्ही सिंगे चारी पाय खुणा दावी म्हणे होय,
पुराणिक सांगायचे, ते प्रवचनकार सांगायचे 2 बोटं करून, की एक पुरुष आहे जे भगवंत आहेत आणि दुसरी प्रकृती आहे जी महामाया आहे, किंवा आपण आहोत जी भगवंतांची उच्च प्रकृती आहे. एक आहे नीच प्रकृती जे भौतिक जगत आहे, आणि आपणही प्रकृती आहोत. तर पुरुष आणि प्रकृती हे दोघं आहेत असं जेव्हा प्रवचनकार सांगायचे, तेव्हा त्याला वाटायचं की हे सांगतायत की तुझ्या बोकडाची 2 शिंग होती. आणि त्याला बरायचं, तो म्हणायचा हो हो बरोबर 2. तेव्हा त्याला ना प्रकृती समजत होती, ना पुरुष समजत होता, ना भगवंत समजत होता, ना परमात्मा समजत होता, ना आत्मा समजत होता. त्याला फक्त 2 म्हटल्यानंतर त्याच्या बोकडाची 2 शिंग आठवत होती. 4 पुराणिक सांगायचे की 4 वेद आहेत. तेव्हा तो म्हणायचा हो हो 4च पाय होते माझ्या बोकडाला. त्याला 4 वेदांशी काही घेणं देणं नाही आहे, त्याला भगवंतांच्या कथेशी काही घेणं देणं नाही आहे. ह्या खुणा जेव्हा पुराणिक दाखवायचे 2, तो म्हणायचा हो 2 शिंग. 4 हो 4 पाय होते माझ्या बोकडाला. मना आणिता बोकड मेला त्याची चरफड. त्याला नेहमी मनात त्याच्या कोण यायचं, त्याच्या मनामध्ये हा त्याचा बोकडच यायचा. फक्त काहीही ते सांगत असली की त्याला बोकड आठवायचा. आणि मेला त्याची चरफड, तो बोकड मेला त्याची चरफड त्याच्या मनामध्ये. का मेला तो, कशामुळे मेला, तो मरायला नव्हता पाहिजे, एवढं वाईट माझ्याबद्दल का झालं, माझ्यासोबत का झालं, एवढा चांगला माझा लाडाचा बोकड होता, तो मेला, त्याची चरफड त्याच्या मनामध्ये कायम तेच त्याच्या मनामध्ये होतं. कथेला बसल्यानंतर होता भाव पोटी मुखा आला से सेवटी. तुकाराम महाराज म्हणतात जो भाव त्याच्या पोटी होता तो शेवटी त्याच्या मुखी आला, आणि सर्वांना त्याचं खरं रूप समजलं की तो कशासाठी एवढा रडतोय, एवढे हुंदके देतोय, एवढं ढसाढसा रडतोय, नाक ओढतोय, नाकातनं पाणी येतंय, तर त्या बोकडासाठी. तुका म्हणे कुडे कळो येते ते रोकडे. एखाद्याच्या मनामध्ये जर काही वाईट भावना असतील तर आज ना उद्या त्या बाहेर येतील, किंवा जर खोटं प्रेम असेल तर आज ना उद्या ते बाहेर येईल, ते लपून राहणार नाही. कारण किती दिवस आव आणणार व्यक्ती, खोटं कथेला जाऊन किती दिवस बसणार, खोटं हरिनाम किती दिवस घेणार. भौतिक इच्छांसाठी जर व्यक्ती हे करत असेल, किंवा त्या इच्छा सोडायची त्याच्या मनामध्ये तयारी नसेल, तर अशा हरिकथेला जाऊन बसण्याचा काही लाभ होणार नाही, हे तुकाराम महाराज इथे सांगत आहेत. अशा फक्त देखाव्यासाठी केलेल्या भक्तीचा लाभ होणार नाही. मनामधील आपल्या संकल्पना बदलल्या पाहिजेत, मनामधील आपले जे चुकीचे ग्रह आहेत ते बदलले पाहिजेत, आणि जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे कथेद्वारे, प्रवचनांद्वारे, की माझी जी संकल्पना आहे जीवनाबद्दलची ती चुकीची आहे. खरी संकल्पना ही शास्त्रांमध्ये देण्यात आलेली आहे. मनुष्य जीवनाचं खरं ध्येय शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. ते समजून घेण्याचा प्रयत्न तरी व्यक्तीकडनं झाला पाहिजे. नाहीतर अशा ह्या बोकडाच्या मालकाप्रमाणे कथेला जाऊन बसून काहीही फायदा होणार नाही, हे तुकाराम महाराज सांगत आहेत. पुढच्या एका अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात अशाच भावनांबद्दल, जे कथेमध्ये फक्त नावापुरतं, देखाव्यापुरतं, जायचं म्हणून, किंवा एक धार्मिक काहीतरी कार्य करायचं म्हणून कथेला जाऊन बसतात, किंवा पुराणातील कथा वाचतात, ऐकतात, प्रवचनांना जातात. त्यांची कान उघाडणी तुकाराम महाराज या अभंगामध्ये करत आहेत. ते लिहितात जळो तैसा प्रेमरंग जाय भुलोनी पतंग. एक पतंग किंवा एक किडा एखाद्या दिव्याप्रती किंवा मशालीप्रती आकर्षित होतो त्याच्या प्रकाशामुळे, आणि त्या अग्नीमध्ये झेप घेतो आणि जळून जातो, मरून जातो. एखादा छोटा किडा किंवा पतंग जे असतात छोटे छोटे, ते त्या दिव्याप्रती, प्रकाशाप्रती आकर्षित होऊन मरून जातात. असं प्रेम जे अज्ञानात आहे, जे पूर्ण ज्ञानामध्ये नाही आहे, असं प्रेम जळो. अशा प्रेमाला काहीही किंमत नाही, तुकाराम महाराज म्हणतायत. त्या प्रेमाने आकर्षित झालेला व्यक्ती अशाप्रमाणे जळून जातो, त्या किड्याप्रमाणे. सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न. सासू गेल्यानंतर एखादी सून रडते, तेव्हा बऱ्याच सुनांच्या मनामध्ये वेगळाच भाव असतो. बाहेर ते रडतायत, त्यांना वाईट वाटतंय, पण मनामध्ये वेगळा भाव असतो. सगळेच वाईट नसतात, पण बहुतांशी तुकाराम महाराज सांगतायत की सासूसाठी सून जेव्हा रडते तेव्हा मनामध्ये भाव वेगळा असतो, की आता मी या घराला नियंत्रित करणार, आता माझ्या हातात सगळं आलेलं आहे. की अशा पद्धतीने ती जर सून रडत असेल तर ते प्रेम हे बाह्यातकारी आहे. हे असं प्रेम जळो. त्या प्रेमाला काहीही अर्थ नाही, ते देखाव्यासाठी आहे. मैंद मुखीचा कोवळा भाव अंतरी निराळा.
जो कपटी माणूस असतो तो मुखाने खूप कोवळे शब्द, खूप मधुर बोलतो, गोडगोड बोलतो, पण त्याच्या अंतरी वेगळा भाव असतो. तो फसवण्यासाठी तुम्हाला हे गोडगोड बोलत आहे आणि तो एक दिवस तुम्हाला ठगणार आहे. जैशी वृंदावन कांती उत्तम धरू नये हाती. तर इथे वृंदावन कांती नावाचं एक फळ आहे. असं अनेक जे भाषांतर केलेलं आहे अभंगाचं, अनेक जणांनी त्याला एक फळ म्हटलेलं आहे. मला तरी काही त्या फळाबद्दल माहिती सापडली नाही. कदाचित 350-400 वर्षांमध्ये त्या फळाचं नाव बदललं असेल. पण इथे एक फळ आहे ज्याचं वर्णन तुकाराम महाराज करत आहेत की अतिशय बाहेरून खूप उत्कृष्ट आकर्षक असं दिसणारं फळ असतं, पण आतमध्ये खूप कडू असतं. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात वृंदावन कांती नावाचं जे फळ आहे ते बाहेरून उत्तम दिसतं, पण धरू नये हाती. त्याला हातामध्ये धरू नका, ते आतून पूर्णपणे कडू आहे, त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही. तर या फळाबद्दल किंवा या ओळीबद्दल जर अजून काही माहिती मिळाली तर कमेंटमध्ये लिहा. मीही जाणू इच्छितो कारण या ओळीबद्दल मला पूर्ण माहिती समजली नाही. जैशी वृंदावन कांती उत्तम धरू नये हाती. अनेक भाषांतर ज्यांनी केलेलं आहे भाष्यकारांनी, त्यांनी ह्याला फळ म्हटलेलं आहे. कडू फळ आहे, बाहेरनं जरी छान गोजरं गोमटं दिसत असले तरी त्याला हातात घेऊ नका. बकत ध्यान धरी दावी सोंग मत्स्यमारी. जो बगळा असतो तो ध्यान करत, ध्यानस्थ एका पायावर पाण्यामध्ये उभा आहे असं वाटतं, पण तो ध्यान नाही करत आहे, तो मासे मारण्यासाठी तिथे उभा राहिला आहे. एखादा व्यक्ती समजेल की तो ध्यान करतोय तर ते ढोंग आहे, ते ज्ञान खोटं आहे की तो बकळा ध्यान नाही करत आहे, तो सोंग आहे ते ध्यानाचं, फक्त मासा पकडण्यासाठी ते ध्यान आहे. त्या ध्यानावाटे तो कुठलंही आध्यात्मिक कार्य करत नाही आहे. त्यामुळे असं ध्यान व्यक्तीने करू नये. जे भौतिक लाभासाठी केलं जातं ते ध्यान नाही, ते सोंग आहे. तुका म्हणे सर्प डोले तैसा कथे माझी खुले. जसा एखादा सर्प गारुड्याने पुंगी वाजवल्यानंतर डोलतो, त्याचप्रमाणे एखादा रजोगुणी तमोगुणी व्यक्ती या सर्व उदाहरणांप्रमाणे अंतरीची भावना वेगळीच असते. तो अजूनही भौतिक स्तरावरच आहे, भौतिक गोष्टींबद्दलच विचार करत आहे. जरी तो हरिकथेमध्ये आध्यात्मिक ज्ञानाच्या प्रवचनामध्ये बसलेला आहे तरी त्याच्या मनामध्ये सर्व भौतिक भावनाच आहेत. या देहाला, या भौतिक अस्तित्वाला तो सर्वस्व मानत आहे आणि इथल्या तुटक्या फुटक्या भौतिक आशांसाठी त्याच्या मनामध्ये द्वंद्व चालू आहे, तो झगडत आहे. आणि फक्त बाह्यातकारी तो हरिकथेमध्ये बसलेला आहे. त्या हरिकथेमध्ये दिल्या जाणाऱ्या दिव्य ज्ञानाचा, भगवंतांच्या कथांचा, आध्यात्मिक ज्ञानाचा त्याच्या मनावर काहीही परिणाम होत नाही आहे. फक्त बसायचं म्हणून तो बसतोय, अज्ञानामुळे बसतोय किंवा कुठल्या तरी कपटी हेतूमुळे बसतोय किंवा त्याच्या भौतिक आसक्तीला अजून दृढ करण्यासाठी माझं सर्व चांगलं होईल ही हरिकथा ऐकल्यानंतर, माझ्या आयुष्यातील सर्व समस्या निघून जातील, या भौतिक आशेपोटी बसतोय. अर्थातच समस्या निघून जातील, पण त्या आध्यात्मिक अर्थाने. तुम्ही हरिकथेला गेले आज आणि घरी आले आणि तुम्हाला धनलाभ झाला किंवा तुमची सर्दी आपोआप बरी झाली किंवा तुमचा त्रास कमी झाला, अशा जादुई गोष्टी घडणार नाही आहेत. हो, जन्ममृत्यूचं चक्र बंद होणार आहे, त्या अर्थाने सर्व समस्या सुटतील, पण लगेच तात्पुरता जादुई काहीतरी चमत्कारी गोष्टी हरिकथा केल्याने किंवा हरिनामाचा जप केल्याने घडणार नाही. पण बरेच लोक अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या भौतिक इच्छा मनात धरून हरिकथेला बसतात किंवा त्यांची आसक्ती सुटत नाही, हरिकथेमध्ये लक्ष नसतं. कशासाठी तिथे गेलो आहोत आपण, काय कारण आहे, आध्यात्मिक उन्नती, भगवंतांप्रतीचं प्रेम जागृत करणे, ह्यासाठी आपण तिथे बसलेलो आहोत. ह्या सर्व गोष्टी विसरून फक्त नावापुरतं, देखाव्यापुरतं काहीतरी एक धार्मिक कार्य करतो ह्या भावनेने आपण तिथे बसलो तर त्याचा आपल्याला लाभ होणार नाही, असं तुकाराम महाराज सांगतायत. आपली ही परिस्थिती त्या बोकडावर ध्यान करणाऱ्या त्या मनुष्याप्रमाणे होईल. जरी समोर दिव्य आध्यात्मिक हरिकथा चालू असली तरी आपल्याला आपल्या मनातील आसक्तीच आठवत राहील आणि आपली यत्किंचितही आध्यात्मिक प्रगती होणार नाही, हे तुकाराम महाराज या अभंगांमधून आपल्याला सांगत आहेत. हरे कृष्णा. धन्यवाद. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, व्हिडिओ इतरांना पाठवा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे, नक्की जॉईन करा. आणि सर्व अभंगांची, ज्या भागांची आपल्या प्लेलिस्ट आहे त्याचीही लिंक आहे. सर्व इतरही भाग पहा. लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये. हरे कृष्णा. रामकृष्ण हरी. श्री श्री रुक्मिणी विठ्ठल भगवान की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की जय. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare,
Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna.